ग्रामीण भागातील आणि गोरगरीब घरातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी साहस डिसएबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे। साहस संस्थेचं पहिलं दिव्यांग केंद्र कागल तालुक्यातील करनूर इथं उभारण्यात येणार आहे। या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचं भूमिपूजन 2 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर नसीमा हुरजुक आणि सचिव तेज घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। अपघात किंवा नैसर्गिकरित्या एखाद्या व्यक्तीच्या कमरेखालच्या भागाची हालचाल बंद होते, त्यातून व्यक्तीला दैनंदिन कामं करणंही अवघड होतं। अशा व्यक्तींवर उपचार करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनच्या वतीनं कागल तालुक्यातील करनूर इथं दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे। 2 एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या केंद्राचा भूमिपूजन सोहळा 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे। या सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती असणार आहे। या केंद्रात मणक्याचा आजार आणि पराकोटीचं अपंगत्व असलेल्या व्यक्तींचं शारीरिक पुनर्वसन केलं जाणार आहे। त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवलं जाईल। सुरुवातीला शिवणकाम, मेणबत्त्या तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल। भविष्यात काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू केला जाणार आहे, असं संस्थेच्या अध्यक्षा नसीमा हुरजुक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। या केंद्रात 50 बेडची सुविधा असेल। पुनर्वसन केंद्राच्या बांधकामासाठी 7.5 कोटी रुपये खर्च असून दानशूर व्यक्ती आणि गणेश मंडळांनी मदतीचा हात द्यावा असं आवाहन करण्यात आलंय। साहस संस्थेनं गेल्या 4.5 वर्षात दिव्यांगांसाठी भरीव कामगिरी केली आहे। या संस्थेकडे आजवर 1200 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झाली आहे। घरपोच व्हीलचेअर, उपचार, व्हिडिओद्वारे शारीरिक स्वावलंबन आणि बेड सोर्सवर उपचार केले जातात। साहस संस्थेच्या पुढाकारातून दिव्यांगांच्या शस्त्रक्रिया आणि कृत्रिम साधनं दिली जातात। हेल्पर्स संस्थेच्या विनंतीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्ननगरी प्रकल्पातून 77 दिव्यांगांना रोजगार मिळवून दिलाय, असं हुरजुक यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला अभिषेक मोहिते, सीताराम पाटील, अश्किन आजरेकर, मधुताई पाटील उपस्थित होते।